वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे नवरात्रीतली पंचमी आणि आज मी करते कन्यापूजन। तसं कन्यापूजन नवरात्रीतल्या कोणत्याही दिवसात केलं तर चालतं, तर मी आज करते पंचमीला। कन्यापूजनासाठी मी बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलींना बोलावलं आहे। असं 10 ते 12 मुलींना सांगितलंय, त्यातील किती येणार हे माहीत नाही। आय होप की 9 मुली तर यायलाच पाहिजे आणि आय थिंक येईल पण, कारण एवढी ओळख नाही आहे माझी बिल्डिंगमधल्या कोणाशी, त्यामुळे मी सांगून तर आली आहे सगळ्यांना। आता बघूया किती मुली येतात। तर मी सकाळीच ठेवणार होते पण मुली स्कूलला जातात म्हणून म्हटलं संध्याकाळी ठेवते कन्यापूजन। तर कन्यापूजन म्हटलं की घरात खूप आवराआवर असते, डेकोरेशन करायचं असतं, स्वयंपाक करायचा असतो। सकाळची पूजा वगैरे सर्व आवरली मी आणि जेवण पण बनवले आहे दुपारचे। सगळ्यात अगोदर मी थोडंसं रांगोळी वगैरे काढते, डेकोरेशन करते थोडं आणि त्यानंतर बघते काय करायचं। आज माळ बनवण्यासाठी घरात फुले नव्हती म्हणून मी हेच तोडते आता माझे आणि याची देवीला माळ बनवते। आज 5वी माळ आहे, ललिता पंचमी पण आहे ना आज। माझ्या या झाडाला तशी खूप फुले आहे आणि माळ तर आरामात होऊन जाईल। हा, आणि तुम्हाला माझे धन दाखवते किती उगलंय ते। एवढं पण दाट नाही उगलं पण ठीक आहे, उगायला महत्व आहे ऍक्च्युली। केली मी छोटीशी माळ। तर मी दाखवते तुम्हाला की मी कुमारिकांसाठी काय काय आणले। ह्या चुनरी आहे, हे मेहंदीचे कोन देणार आहे मी त्यांना, आणि इथे टिकलेचे पॉकेट आहे सवशणींना द्यायला, कारण मुली येणार म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या मम्मी पण येणार, त्यांच्यासाठी हे टिकलेचे पॉकेट आणले आणि त्याच्यासोबत मी हे केळी देणार आहे त्यांना। हे मुलींसाठी चॉकलेट्स पण आणले त्यांना देण्यासाठी, आणि हो हां इथे, आणि ह्या छोट्याशा क्यूटशा क्लिपा आहे त्या मी त्यांना देणार आहे। एवढं असं आहे। इकडे डाळ लावली आहे आणि इकडे भात लावलाय। सेपरेट लावलं कारण क्वांटिटी जास्त होती, एका कुकरमध्ये ॲडजस्ट नसतं झालं, त्यामुळे 2 सेपरेट कुकरमध्ये लावलं। आता मी खीर बनवते, त्या अगोदरची तयारी पण करते। या छोट्याशा वाटीत मी कुंकू आणि पाणी मिक्स केलंय, कारण मी जेव्हा त्यांच्या पायांची पूजा करणार आहे त्यावेळेस हे कुंकवाचे पाणी मी त्यांच्या पायांना लावणार आहे। ते पुढे आता इथे मी खीर बनवण्याची तयारी करते। इथे मी तांदळाची खीर बनवणार आहे, त्यासाठी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेते आणि खोबऱ्याचा किस करून घेतल्यावर तो पण मी त्यात ॲड करणार आहे। तर आता इथे मी पीठ मळून घेते। इथे डाळीला पण फोडणी दिली आहे आणि डाळ पण झाली। आणि सॉरी, मी तुम्हाला रेसिपी पूर्ण नाही दाखवू शकत कारण मला सर्व कामे फास्टमध्ये करायची आहे आज। आता माझा 50% तर स्वयंपाक झालाय। आता 3 वाजले। आता मी थोडंसं मेन डोर समोर डेकोरेशन करते आणि त्यानंतर राहिलेला स्वयंपाक आवरते। ही कालची रांगोळी आहे, पुसावी की नाही कळतच नाही, पुसावीच लागेल। मी बाहेर पण मेन डोर समोर डेकोरेशन करणार आहे आणि फुलांचं डेकोरेशन करणार आहे। त्यासाठी मी एवढे फुलं घेतले, एवढेच होते माझ्याकडे, आणि मी येथे शेपू पण घेतली आहे डेकोरेशनसाठी
आणि तुम्हाला कळेलच मी या शेपूचा कसा उपयोग करते. चला मी हे पेटल्स काढते याचे. हे देठ मी असं काढलं आहे. आणि हो, जर ही रांगोळी बघण्यास तुम्हाला जर बोर होत असेल तर यू प्लीज स्किप द व्हिडिओ. रांगोळी झाली आहे कंप्लीट माझी. आता पुढचं काम आवरायला घेते. झाली आता सगळी तयारी माझी आणि आता वाजले 5:45. तर मी संध्याकाळची दिवाबत्ती करते आणि मुलींच्या पूजनाची तयारी करते. आता येतीलच मुली.
तर सगळं कन्यापूजन व्यवस्थित झालं. देवीने माझ्याकडून चांगल्या प्रकारे करून घेतलं आणि सगळ्यांना जेवण पण आवडलं आणि रांगोळी पण आवडली आणि आय एम सो ब्लेस्ड. तर आता मी चेंज करते आणि यानंतरची भांडे वगैरे जे झाली असेल ती आवरते. हाय कर, हाय 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 कर, हाय. तर आज आहे सप्तमी आणि आमच्या वहिनींकडे कन्यापूजन आहे आज. चला ते पण तुम्हाला दाखवते. तर सुवर्णा वहिनींनी हे गिफ्ट्स आणलेत मुलींसाठी. नेल पेंट पण आहे. हे सवष्णींसाठी रुमाल्स आणले. इकडे कुमारिकांच्या जेवणासाठी छोलेची भाजी बनवली आहे. इकडे वरण आहे. कुकरमध्ये भात आहे. गरमच आहे, नाही दूध आहे, खीर आहे. आणि इकडे तांदळाची खीर आहे. तर असा स्वयंपाक आहे. कधी घ्यायचा दसऱ्याला. आणि इकडे पुरी पण आहे. हा आता सगळेच. तसेच इकडे फराळाचा चिवडा वगैरे पण आहे. इकडे मुली पण आल्या आणि ही रांगोळी देखील मीच काढली आहे. सिंपल आहे, छोटीशी आहे. कन्यापूजन मी पहिल्यांदाच केले आणि यावर्षी बघा मला 2-2 कन्यापूजन करायला भेटले. तर हा होता माझा व्लॉग. अपेक्षा आहे हा व्लॉग माझा तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला काही आयडिया पण भेटल्या असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय.